गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठ 29. मी सगळ्या भाज्या खाणार. या पाठामध्ये आपल्याला एका तेजस नावाच्या मुलाची गोष्ट दिलेली आहे. म्हणजेच काय, त्याला जे स्वप्न पडलं, असं सुंदर असं स्वप्न त्याला पडलेलं आहे, ते स्वप्न या पाठामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आणि तो कसा भाज्यांना नकार देतो आणि मग त्याच्या स्वप्नात कशा भाज्या येतात आणि प्रत्येक भाजी आपलं महत्त्व कसं सांगते हे या पाठात दिलेलं आहे. तर या पाठावरची काही प्रश्नोत्तर आपण आज लिहून घेणार आहोत. तर लक्ष द्या आणि तुम्हाला त्या वहीत व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि हा पाठ रोज वाचायचा आहे. खूप छान पाठ आहे. लक्ष द्या. प्रश्नांची उत्तर आपण लिहून घेऊया. बघा, प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती? तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती? तेजसला कारल्याची भाजी आवडत नव्हती. तेजसला कारल्याची भाजी आवडत नव्हती. बा, जोडाक्षर याच्यात दिलेले आहे. तुम्हाला पाठातले मी सांगितलेले आहे जोडाक्षर, त्यांनी सगळे ते लिहायचे आहेत आणि अंडरलाईन सुद्धा करायचे आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. मंडईत कशाची दुकाने सजलेली होती? मंडईत कशाची दुकाने सजलेली होती? मंडईत भाजीची दुकाने सजलेली होती. मंडईत भाजीची दुकाने सजलेली होती. तिसरा प्रश्न बघा. तेजसला बटाटा काय म्हणाला? तेजसला बटाटा काय म्हणाला? उत्तर बघा. तेजसला बटाटा भाजून खा, उकडून खा, तळून खा, वजन वाढवायचे तर मलाच खा असे म्हणाला. बघा, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तेजसला बटाटा भाजून खा, उकडून खा, तळून खा, वजन वाढवायचे तर मलाच खा असे म्हणाला. चौथा प्रश्न बघा. मुलांसाठी टमाट्याचे खास काय बनवले जाते? मुलांसाठी टमाट्याचे खास काय बनवले जाते? उत्तर काय आहे? हे सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना आवडतो, हो ना. मुलांसाठी टमाट्याचे खास सूप आणि सॉस बनवले जाते. मुलांसाठी टमाट्याचे खास सूप आणि सॉस बनवले जाते. पाचवा प्रश्न पहा. डोळ्यांना ताकद कशामुळे मिळते? डोळ्यांना ताकद कशामुळे मिळते? डोळ्यांना ताकद मुळा आणि गाजरमुळे मिळते. डोळ्यांना ताकद मुळा आणि गाजरमुळे मिळते. आता बघा, 6वा प्रश्न सांगते मी तुम्हाला, लक्ष द्या. भाजी बघा. कोणती भाजी म्हणाली मी थंडगार आहे? कोणती भाजी म्हणाली मी थंडगार आहे? काकडी ही भाजी म्हणाली मी थंडगार आहे. काकडी ही भाजी म्हणाली मी थंडगार आहे. काकडी भाजी म्हणाली असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे. जसं लिहून दिलं आहे तसं लिहून घ्या. ठीक आहे. 7वा प्रश्न बघा. आपल्याला पोषक घटक कशा कशातून मिळतात? आपल्याला पोषक घटक कशा कशातून मिळतात? कशा कशातून मिळतात? आपल्याला पोषक घटक हिरव्या पालेभाज्यांमधून मिळतात. आपल्याला पोषक घटक हिरव्या पालेभाज्यांमधून मिळतात. 8वा प्रश्न बघा. कोणती भाजी औषधी असते? कोणती भाजी औषधी असते? काय उत्तर आहे? कारले ही भाजी औषधी असते. कारले ही भाजी औषधी असते. बघा, हे 8च्या 8 प्रश्न तुम्हाला वहीत व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. लिहिणार सगळेजण? व्हेरी गुड. हे सगळे प्रश्न वहीत व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत आणि पुढच्या पिरियडला आपण मग याच्या पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय ऑल ऑफ यू.